हाय हॅलो नमस्कार माझ्या गोड ताईनो, कशा आहेत सगळ्या. तुम्हाला तर माहीतच आहे ही धावपळ कसली चालू आहे. तर हे ब्लाऊज ना शिवून झाले आत्ता जस्ट, आणि इतकाही वेळ नाही आहे की हात शिलावायला आमच्या मॅडमला देऊ, कारण मग तिच्याकडे द्यायला 5-10 मिनटं, तिच्याकडनं यायला पुन्हा एक अर्धा पाऊण तास, आणि इतका वेळ नाही आहे. मग म्हटलं स्वतःच करते हात शिलाईचं काम आणि हुकलुकचं काम. आता हे बघा मल्टी कलरचं ब्लाऊज आहे. तर मल्टी कलरच्या ब्लाऊजमध्ये प्रॉब्लेम हा आहे, आपण नेहमी मॅचिंग धागे शोधतो, पण अशा वेळेला तुम्ही मॅचिंग धाग्याने जर हुक कराल, म्हणजे स्पेशली हुक केला तरी मॅचिंग धाग्याने काही प्रॉब्लेम नाही. पण जर तुम्ही हुकमध्ये अडकवायसाठी जे आपण आयम किंवा लूक म्हणतो, हुक आय हुक लूक असं म्हणतो, तर हे जे लूक आहे ते मी बघा वेगळ्या धाग्याने करते इथे. हे सुद्धा टेलरांना खूप बारकाईने लक्ष द्यायला लागतं बरं का. मॅचिंग केलं तर बघा हे घालताना दिसणारच नाहीत आपले लूक कुठे आहेत ते. मशीनचे केले गडबडीच्या वेळेला, तुम्ही मला मशीनचं काय करत नाही का ताई, गडबड आहे तर मशीनचे केले तर कपडा हा फिसकणारा आहे. तर फिसकणारा कपडा जो आहे तो रिस्क घेऊन चालणार नाही. आणि मशीनचे हे लूक मी कधीच करत नाही. कधीतरी क्वचित अगदीच एमर्जन्सी असेल आणि पर्यायच नसेल आणि जास्त क्वांटिटी असेल तर एखाद दुसऱ्याला करते, आणि ते क्लायंटला सांगते की नेक्स्ट टाईम तुम्ही आलात की हे ब्लाऊज घेऊन या, तुम्हाला जर असे लूक मशीनचे नको असतील तर आम्ही ते हाताने करून देऊ. पण आता सध्या गरज आहे आणि त्यासाठी आम्ही करून दिलेलं आहे म्हणून. तर क्लायंट पण त्यावेळेला हो म्हणतात. आणि म्हणजे बघा ना किती छोटी गोष्ट आहे पण किती कामाची. आता ह्याच्या धाग्यांनी जे मी ब्लाऊजला वापरला तो मॅचिंग धागा वापरला असता तर लूक अजिबात कळाला नसता त्यांना कुठे घालायचं आहे काय आहे. पण इथे मी रेड कलरचा धागा वापरलेला आहे, ज्यामुळे त्यांना प्रॉपर आपला हुक बसवताना लूक कुठे आहे हे कळेल आणि कपडा खराब होणार नाही. कारण ऑलरेडी हा जाड असा ब्रॉकेटमध्ये कपडा आहे आणि खूप याचे धागे निघते. तर आता हुक लावून घेते आणि फायनल लूक तुम्हाला ब्लाऊजचा एकदा दाखवते, कारण तुम्हाला पाहायचं असेल ना फायनल लूक कसं झालेलं आहे. स्टे ट्यून.